सिंधुदुर्ग जिल्ह्याची विकासाकडे घौडदौड। शासनाच्या विविध योजनांमुळे शेतकऱ्यांना मिळालं बळ। कृषी यांत्रिकीकरण योजना, शेतीत आधुनिकतेची जोड, कष्टाला तंत्रज्ञानाची साथ। शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी शासनाची प्रभावी योजना कृषी यांत्रिकीकरण योजना। या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणासाठी प्रोत्साहन देणं आणि दर्जेदार कृषी अवजारे अनुदानावर उपलब्ध करून देणं। ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रोपवाटिका यंत्र, फवारणी यंत्र आणि विविध आधुनिक अवजारे खरेदीसाठी आता शासन देत आहे आर्थिक हातभार। सिंधुदुर्ग जिल्ह्यात या योजनेअंतर्गत तब्बल 8,000 लाभार्थ्यांना मिळाले आहेत 17 कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य। अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या। शासनाच्या योजनांनी शेतकऱ्यांना मिळाले नवे बळ, नवा विश्वास। सिंधुदुर्ग जिल्हा होत आहे अधिक आत्मनिर्भर, सक्षम व समृद्ध। प्रस्तुती जिल्हा माहिती कार्यालय सिंधुदुर्ग। गोडले साहेब यांचं देखील आपण त्यांचं देखील शब्द आज क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वराची जयंती। एक थोर समाजसेवक, ज्या अनिष्ट रूढी परंपरा आहे त्यांना तोडणारा हा संत, त्यांची जयंती महाराष्ट्रामध्ये अत्यंत जोमाने आणि उत्साहात साजरे होते। मी सर्व समाज बांधवांना या तुमच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देतो। त्यांचे असलेले विचार भविष्यामध्ये आपण सर्वांनी अंगीकार करावेत अशी विनंती सुद्धा करतो। संजय राऊत नरेंद्र मोदी यांना उद्देशून असं म्हटलं की नरेंद्र मोदी काय बोलतात याकडे देश गांभीर्याने बघत नाही, कुठे बोलण्याचा राजकीय आजार त्यांना चढलेला आहे। जो माणूस या देशाचं नेतृत्व गेली 15 वर्षापासून करतो, ज्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा डाग नाही, ते खंबीर नेतृत्व म्हणून ज्या नरेंद्र मोदी साहेबांकडे पाहिलं जातं, अशावर टीका करताना स्वतःची पातळी दिली हे संजय राऊतने एकदा तपासलं पाहिजे। दुसऱ्याच्या असलेल्या आशीर्वादावर जगणारे हे लोक देशाच्या पंतप्रधानांवर टीका करताना अशा पद्धतीच करतायत। खरं तर लोक यांच्या अशा वक्तव्याला कंटाळलेले आहेत आणि त्यांना निश्चित सकाळी उठचा भोंगा हा असाच बडबडत असतो, म्हणून त्यांच्यावर जास्त लक्ष लोक देत नाहीत। पंतप्रधान जी टीका केली ते मुद्दाम वास्तव आहे। आज जर या लोकसभेच्या सीटा वाढल्या असत्या, त्याच्यामध्ये अनेक जातीस्थान धर्माचा एक समावेश जास्त प्रमाणात झाला असता, महिलांना एक मोठं स्थान मिळालं असतं आणि जी संख्या जी वाढल्यामुळे एक मजबूत सरकार ज्याला म्हणतात किंवा मजबूत लोकशाही ज्याला म्हणतात ते निर्माण होणार होतं। परंतु काँग्रेसला ते नकोय। समाजामध्ये जातीभेद करणं, तोडफोड करणं हे काँग्रेसची नीती राहिलेली, म्हणून आज नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांच्यावर जी टीका केली मला वाटतं ती रास्त आहे। संजय राऊत असंही म्हटले काँग्रेसशिवाय नेतृत्व कोण करू शकत नाही हे दाखवून दिलेलं आहे। 543 जागा जर दिल्या भाजपमध्ये 2 पक्षाची जागा राखीव होऊ शकतात। म्हणून देश कायम पेटवायचा असतो, उजवाद असू दे काय खबर आता संजय राऊतला माहितीत का शिवसेना प्रमुख काय बोलायचे भाषणामध्ये? कदाचित शिवसेना प्रमुखांचा आता यांना विसर पडलेला आहे। यांचा मार्ग सुद्धा आता काँग्रेसकडे जाण्याचा झालेला आहे। आता काँग्रेसमध्ये जायचं असेल तर तुम्ही खुशाल जा ना, उघडपणे जा। शिवसेना प्रमुखाचं नाव घेण्याची लायकी तुमची राहिलेली नाही। ज्या शिवसेना प्रमुखाने काँग्रेसवर आयुष्यभर टीका केली त्यांची ही प्रशंसा करताय, म्हणून आता बाबासाहेब शिवसेना प्रमुखाचे विचार आणि यांच्या विचारामध्ये असलेले तफावत हे आता नवीन या शतकातले दलाल तयार झालेले आहेत। म्हणून शिवसेनेला डुबवण्यात किंवा उभटाला डुबवण्यामध्ये सर्वात मोठा हा या अशा लोकांचा हात आहे। म्हणून आता हे काँग्रेसचं तुंतुनं वाजवतील, कधी काळी शरद पवारचं वाजवत होते। यांच्याकडे पर्याय नसल्यामुळं आता कुणाच्या तरी मांडीवर जाऊन बसण्याचा हा उद्योग संजय राऊत करतो। पंतप्रधान मोदींच्या भाषणावर रोहित पवार यांनी टीका केली, असं म्हटलं की नावाचं भांडवल करून राजकीय गोळी भांडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। रोहित पवारांनी आपली उंची पाहून टीका करावी, या प्रत्येक टीकेला उत्तर देणं काही गरजेचं नाही। पंतप्रधान नरेंद्र